युद्धबंदी प्रस्तावावर आज इस्लामाबादमध्ये चर्चा। इराणचं शिष्टमंडळ रात्री रवाना होणार। पश्चिम आशियातील शांततेसाठी चर्चेकडे अख्ख्या जगाचं लक्ष। पेक्षा जास्त जहाजांना होर्मुझमधून प्रवास करू देणार नाही। युद्धविराम करारानुसार इराण मर्यादित जहाजांनाच होर्मुझमधून सोडणार। इराणच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। ग्रीन आशा गॅसवाहू जहाज JNPA बंदरात दाखल। 15,400 टन LPG साठा उपलब्ध। हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत JNPA बंदरात पोहोचणार ग्रीन आशा पहिलं जहाज। नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपींची धक्कादायक मोडस ऑपरेंडी। नव्यानं जॉईन झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणींना ओढलं जायचं जाळ्यात। कंपनी HR अश्विनी चेनानीला सुद्धा अटक। बंधू अशोक खरातच्या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे SITच्या हाती। 22 रुद्राक्ष, इंग्रजीतील A to Z अक्षर आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी SITच्या हाती। अशोक खरातचा कोठडीतील मुक्काम वाढला। खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला 13 एप्रिलपर्यंत कोठडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोड चिठ्ठीसाठी पत्नीची गळा चिरून हत्या। हत्येची थरारक दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद। आरोपी पती सत्यम गावंडेला अटक। वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रवी शास्त्रींचं नाव। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नामकरण, तर दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर आणि महिला क्रिकेटपटू डायना एडलजींच्या नावानं वानखेडे स्टेडियमच्या 3 प्रवेशद्वारांचं नामकरण। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।